अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आज सांगणार आहे, मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. हो, मुलं देवाघरचीच फुलं असतात. पण काही मुलं खूप हट्टी असतात, अजिबात ऐकायचं नावच घेत नाहीत. तर अशा मुलांसाठीच त्यांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी काही छोटेसे उपाय सांगणार आहे. नक्की करून बघा, नक्की याचा उपयोग तुम्हाला होईल. श्री स्वामी समर्थ. आपली मुलं ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात, रागीट असतात, उत्तरं देणारी झाली आहेत. आजकाल अनेक पालकांची हीच तक्रार असते. मुलं ऐकत नाहीत, उत्तरं देतात, आईवडिलांचा मान ठेवत नाहीत, मोबाईल, मित्रमैत्रिणी यांचंच जास्त ऐकतात. शिस्त, संस्कार आणि ऐकण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे काही अत्यंत गुप्त प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत. हे उपाय कोणालाही सांगू नयेत, फक्त श्रद्धेने करावेत. तर चला तर तुम्हाला हा उपाय सांगते. उपाय 1. स्वामींचा मौन उपाय. अतिशय प्रभावी. जेव्हा मूल खूप हट्टीपणा करत असेल, उत्तर देत असेल, रागात बोलत असेल, तर त्या दिवशी मुलावर ओरडू नका. शांतपणे एका कोपऱ्यात बसा. डोळे बंद करून मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलाच्या बुद्धीला योग्य दिशा द्या. हे 7 मिनिटे मौनात करा, सलग 7 दिवस. परिणाम, हळूहळू मुलाच्या बोलण्यात नम्रता येते. उपाय 2. स्वामी समर्थ अक्षर उपाय. गुप्त. रविवारी सकाळी पांढऱ्या कागदावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ असे 11 वेळा लिहा. तो कागद मुलाच्या उशीखाली ठेवा. कोणालाही सांगू नका. परिणामी मुलाचं मन शांत होतं, चिडचिड कमी होते. उपाय 3. पाणी उपाय. आईसाठी विशेष. आईनेच हा उपाय करायचा आहे. सकाळी उठल्यावर एका तांब्यात पाणी घ्या. त्यावर 9 वेळा मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. तेच पाणी मुलाला पाजा. परिणामी आईचं म्हणणं मुलाच्या मनात खोलवर बसतं. उपाय 4. गुरुवारी दिवा उपाय. गुरुवारी संध्याकाळी पिवळ्या रंगाचा दिवा लावा. हळद किंवा पिवळी फुले अर्पण करा. हात जोडून म्हणा, स्वामी समर्था, माझ्या मुलाला योग्य संस्कार द्या. फक्त 5 मिनिटं. परिणामी मुलाला चांगली संगत लाभते आणि तो संस्कारी बनतो. उपाय 5. झोपण्यापूर्वीचा मंत्र उपाय. मूल झोपल्यावर त्याच्या डोक्याजवळ बसून 11 वेळा मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. डोक्यावर हात ठेवा. जोर लावू नका. परिणामी मुलाच्या मनातील नकारात्मक विचार कमी होतात. उपाय 6. नारळ उपाय. हट्टीपणासाठी जर मूल खूपच ऐकतच नाही, खूपच त्रास देत आहे, तर एक नारळ घ्या. त्यावर स्वामींचे नाव लिहा. स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. 3 दिवसांनी तो नारळ वाहत्या पाण्यात सोडा. परिणामी हट्टीपणा हळूहळू कमी होत जातो. उपाय 7. मित्रांनो, पालकांसाठी महत्त्वाचा नियम. स्वामी समर्थ सांगतात, मुलांवर रागात शाप देऊ नका. तू काही कामाचा नाहीस असे शब्द वापरू नका. तू काही कामाचा नाहीस असे शब्द वापरायचे का नाहीत? कारण पालकांचे शब्द आशीर्वाद किंवा शाप बनतात. उपाय 8. झाडाचा आशीर्वाद उपाय. अद्भुत. मंगळवार किंवा गुरुवारी कोणत्याही झाडाजवळ उभे राहा. डोळे बंद करून म्हणा, श्री स्वामी समर्थ. मुलाच्या मनातील हट्टीपणा काढून टाका. झाडाला हलकेच स्पर्श करा. 5 मिनिटं तिथे शांत उभे राहा. परिणामी मुलाच्या मनातील तणाव कमी होतो. उपाय 9. मिठाचा गुप्त उपाय. नकारात्मकतेसाठी शुक्रवारी रात्री एका वाटीत खडं मीठ घ्या. ते मुलाच्या खोलीत ठेवा. सकाळी ते मीठ पाण्यात विरघळून टाका. परिणामी मुलावरचा नकारात्मक प्रभाव दूर होतो. उपाय 10. नाव जप उपाय. अत्यंत प्रभावी. एक पांढरा कागद घ्या. त्यावर मुलाचं पूर्ण नाव लिहा. नावाच्या खाली श्री स्वामी समर्थ लिहा. 11 वेळा मनात जप करा. कागद देवघरात ठेवा. परिणामी मुलाच्या वागण्यात सकारात्मक बदल हळूहळू जाणवेल. उपाय 11. गुरुवारी गूळ चणा उपाय. गुरुवारी गूळ आणि चणे घ्या. स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. 5 मिनिटांनी ते मुलाला खायला द्या. मित्रांनो, मुलाचं मन गोड होतं, राग कमी होत जातो. उपाय 12. उशीखाली तांदूळ ठेवण्याचा उपाय. मित्रांनो, थोडे तांदूळ घ्या. त्यावर 7 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. ते तांदूळ कपड्यात बांधून मुलाच्या उशीखाली ठेवा. 3 दिवस ठेवायचं आहे. परिणामी झोप शांत होते, चिडचिड आपोआप कमी होत जाते. उपाय 13.
आई वडिलांसाठी मौन व्रत 1 दिवस अमावस्येला किंवा गुरुवारी मनात स्वामींचा जप ठेवा. शक्य तितके कमी बोला. परिणामी घरातील ऊर्जा शुद्ध होते. उपाय 14वा स्वामींचे चरण पाणी उपाय. स्वामींच्या फोटोवर पाणी शिंपडा. ते पाणी एका वाटीत घ्या. घरात 4 कोपऱ्यात शिंपडा. परिणामी घरातील ताणतणाव कमी होतो. पालकांसाठी स्वामींचा गुप्त संदेश. मुलांना घडवायचे असेल तर आधी पालकांनी शांत व्हावे. रागाने नाही, मारहाणीने नाही, तर श्रद्धा आणि संयमाने बदल घडतो. निष्कर्ष हट्टीपणा कमी होतो. मुलं ऐकायला लागतात. घरात समाधान आणि शांतता येते. हे उपाय 7 ते 21 दिवस निष्ठेने करा. स्वामी समर्थांचे वचन. श्रद्धा ठेवणाऱ्याच्याच घरात अशांतता मी स्वतः दूर करतो. जर हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केले तरच मुलं ऐकायला लागतात, संस्कार वाढतात, घरात शांतता येते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, उपाय छोटे छोटे आहेत, पण नक्की करून बघा. सर्व उपाय नाही केले तरी चालेल. तुम्हाला जो जमेल त्यातला एक उपाय तुम्ही नक्कीच करू शकता आणि सातत्याने करा. जेवढे दिवस सांगितले तेवढे दिवस तुम्ही ते उपाय नक्की करून बघा. नक्की याचा फरक तुम्हाला जाणवेल. आणि स्वामींची कृपा सर्व मुलांवर, सर्व घरदारावर, सर्वांवर राहील. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.